हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज तुम्ही सगळे लोक कसे आहेत? आय होप बरे असतील. मी पण बरी आहे गाईज. तर गाईज तुम्हाला मी सांगते आज मी कुठं जाणार आहे. गॅसचं बुक आणायला जाणार मी आज, कारण की आमच्याकडे नाही आहे गाईज. आणि न्यूजमध्ये दाखवत आहे की ज्यांनी पण KYC नाही केली तर त्यांना काहीतरी 3,000 रुपयाचा एक सिलेंडर. KYC नाही झाली तर. माझ्याकडे तर बुकच नाही आहे गाईज. पहिली गोष्ट म्हणजे होतं ते माझ्या वहिनीच्या नावावर होतं गाईज. तर ते घेऊन गेले त्यांचं बुक त्यांनी ना. तर आमच्याकडे आता बुक नाही आहे, तर आम्ही गॅस कसं बुक करणार है ना. म्हणून मी बुक आणायला चालले आहे आणि त्याला काय काय लागतं मला सिरियसली माहीत नाही आहे गाईज. तर आता बघू तिकडं गेल्यावर काय काय पाहिजे है ना, काय नाही पाहिजे. आता इन्क्वायरी करायचं आहे. भेटलं तर गॅस बुक बरं आहे गाईज आमच्या गरिबांसाठी है ना. तर 1,000 रुपये ठीक होता एक सिलेंडर है ना. तर आता 3,000 रुपये म्हटलं तर बापरे, लिटरली इसके लिए मैंने सोच लिया कि मैं गॅस बुक बनाऊंगी. गॅस बुक आणायला चालले गाईज. आणि कोणी कोणी KYC नाही केले तर करून घ्या. आणि काहीतरी आज का उद्या लास्ट डेट आहे KYCची वाटतं गाईज. तर बघा, इन्क्वायरी करा. काय गॅस बुकचं काहीतरी KYC आहे, करून घ्या तुम्ही है ना. तर प्रॉब्लेम नको व्हायला है ना. सगळ्या न्यूजमध्ये दाखवत आहे तेच मी बोलत आहे गाईज. तर मला पण एवढं काही माहीत नाही, पण मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगितलं गाईज. तर ठीक आहे. तर मी तर जाणार आहे गॅस बुक बनवायला. बघू किती खर्च येतो है ना. देखते हैं, अभी मुझे तो इसके बारे में कुछ पता नहीं है गाईज. तो देखते आहे. मम्मी मी जाणार आहे आणि माझी छोटी छोटी भाची ती पण सोबत येणार आहे गाईज. आणि जाणार गाईज. बघू शकता आम्ही आलो आहे सिलेंडरचं बुक ओपन करायला आलतो, पण ते काही चालू नाही आहे सध्याला. KYC चालू आहे. ज्यांनी पण केलेले नाही आहेत KYC गॅसचे तर फटाफट करून घ्या गाईज. आणि मंडेपासनं ओपन होणार आहे वाटतं. सोमवारी चालू आहे. ज्यांना पण बुक नवीन काढायचं आहे तर सोमवारपासून चालू आहे असं बोलली. म्हणून आम्ही चाललो परत घरी गाईज. तर बघू शकता. आणि माझी भाजीला गन्याचा ज्यूस प्यायचा आहे, ऊसाचा रस प्यायचा आहे गाईज. म्हणून आम्ही ज्यूस प्यायला बसलो. तुम्ही बघू शकता. मला तर नाही पाहिजे, मी तर नाही पिणार आहे. ती पिणार आहे, तिला दाखवते तुम्हाला. थांबा. गाइस फाइनली तिचा ज्यूस पिऊन झालो, घरी चाललो बघा गाइस. क्या करेंगे, हमारा नसीब ही खराब है. जो भी काम के लिए आते हैं आज नहीं कल नहीं, असं काही नाही गाइस. तर सोमवारपासून चालू होणार आहे. तर कोणाला पण नवीन बुक काढायचं असेल तर प्लीज जावा आणि काढा. नवीन बुक ओपन होणार आहे 17 तारखेपासून. ठीक आहे, म्हणजे सोमवारी. तर चला घरी जाऊ. आजपर्यंत मला असलं फुल बुके कोणीच नाही दिलं गाइस. किती छान आहे बघा गाइस. हमें घूमते घूमते पहले तो हमने गन्ने का जूस पिया है ना, तो उसके बाद हमें लगी भूख. तो हम ले रहे हैं एक मार्गरेट पिज़्ज़ा ले रहे हैं गाइस. उसका फेवरेट है तो मार्गरेट बोला है उसने, अभी ऑर्डर किया है. तो हम वेट कर रहे हैं. तो यहाँ पर बैठी आहे ये मेरी भाची. तर बसली आहे गाईज. आता घेऊन मी पार्सल घेऊन जाणार आहे घरी मस्तपैकी. तर तिला पण दाखवते. तिला घेऊन आले ना असंच गाईज. तिला जे दिसतं ना ते पाहिजेलच गाईज, सोडत नाही घेतल्याशिवाय. पण अच्छा लगता है गाईज, बच्चे लोग के लिए करना चाहिए ना. तर चला घेऊन जाऊया आपण मस्तपैकी. घरी गेल्यावर दाखवते पिझ्झा. गाईज बघू शकता, हीच आहे ती डॉन, माझ्या घरची डॉन हीच आहे गाईज. तर बघू शकता. तर तिला घेऊन जाणार आहे पिझ्झा गाईज. हे असं टेबलवर ठेवलं आहे पिझ्झा हट. आणि अनलिमिटेड पिझ्झा फ्रायडे $2.99 म्हणे. खरंच देतात का काय माहीत नाही बाबा मला. तर हे असं ठेवलं आहे गाईज मस्तपैकी. तर हे आम्ही दोघंजण आहोत गाईज. फाइनली हमारा पार्सल मिल गया है. मेरा नहीं है, मेरे भतीजी का है. तर तिने घेतलाय गाईज. घरी जाऊन खाणार मस्तपैकी. चला मी चालले घरी. बघू शकता मी ओपन करत आहे. बघू पार्सल तिचं कसं आहे. पिझ्झा पार्सल करून आणलंय आम्ही. ये लो गाईज, मार्गरेटा पिझ्झा आहे गाईज. बघू शकता मस्तपैकी. हे काढते तो देख सकते हो गाईज. तर कसं मस्त आहे. ह्याला मार्गरेट पिझ्झा बोलतात गाईज. तर हे असंच खाते बघा. बघू शकता मस्तपैकी गाईज. फायनली मी घरी जस्ट पोचले. पिझ्झा आम्ही म्हणजे मी नाही, ती खाते गाईज. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.